हो बाबांच्या भाषेत याला म्हणतात चांगली टप्पुऱ्या म्हणायची. हो कसं येड लागलं जनाला. हो आपला विषय कुठे निघाला होता? आपला विषय निघाला होता केले कर्म झाले केची भोगा आले. कर्माची वाट लावायची. कर्म बापाच्याला देवाच्या बापाला पण चुकलं. हो एका गावामध्ये एक कुटुंब राहत होत. त्या कुटुंब म्हटलं की नवरा आणि बायको. हो नवरा बायको. आणि त्यांच्यामध्ये एक होत ते लुडू करणार ते म्हणजे म्हातार होत. म्हातार पुण्या गोविंदाने संसार चालला होता बाबा. आणि त्यांना एकच अडचण होती ती कुणाची म्हाताऱ्याची अडचण होती. बायको म्हणते नवऱ्याला आपलं घर खरे सगळं चांगलं चाललंय पण ह्या म्हातारा सारखं लुडू करते. त्याला किती जरी म्हटलं वाट्यावर जाऊन बस तर ते खात्यावर बसत. मग म्हणला मी चुकी करतो. ह्या दादाला मी काय करतो म्हाताऱ्याला शेतामध्ये घर बांधून देतो. म्हणजे म्हातारा कुठं राहील आपला. अहो म्हणले तुम्हाला काय कळतं का सर म्हाताऱ्याला तुम्ही घर बांधून देताय खरं कुठं रानामध्ये आणि म्हाताऱ्याला रानात ठेवलं तर लोक म्हणजे उतरत्या वयात सेवा करायची तर पोराने कुठे ठेवले रानात ठेवले. बऱ्याच कालखंडांनी विचार केला. म्हणले मी काय करतो म्हाताऱ्याला काशीला नेतो. कुठे नेतो काशीला नेतो आणि गंगेमध्ये दोघांचा विचार झाला. एक दिवशी सकाळी उठल्यानंतर जय हरी केलं. दादांच्या चरणी लागला. दादा तुमच्या हप्त्यामध्ये आपल्याला कुठे जायचंय काशीला जायचंय. अरे रे काशीला जायचंय म्हणल्यानंतर बाबाची डुबत पेटली. कधी न तोंडाकडे पाहणारा पोरगा हा एवढे विचारपूस असते पण काशी तीर्थक्षेत्रामध्ये म्हातारवांनी मनातल्या मनात विचार केला की काहीतरी गोडमेळ होतो आहे बुवा. तिथं काहीतरी शिजलंय चालेल म्हणले काय हरकत नाही. दिवस उजाडला आणि दोघं आपल्या काशीला निघाले. आणि महाराज रात्री 12 वाजता काशीच्या स्टँडवर रेल्वेतून हिमाय बापल्या उतरल्याबरोबर पोराच्या डोक्यात आलं की आत्ताच गंगेवरती सकाळी गेलो तर तिथे गंगा स्नानाला अनंत लोक असतील आणि आपला जो उद्देश आहे आपला जो हेतू आहे तो साध्य होणार नाही. म्हणला दादा आपल्याला आत्ताच गंगेकडे जायचंय. अहो म्हणजे आता 12 वाजले ही काय वेळ आहे का? नाही म्हणले आत्ताच आपण जायचंय. चालेल म्हणले चला. दोघे जण गंगेमध्ये गेले. गंगेच्या तीरावरती कपडे काढले आणि बाबाला म्हाताऱ्याला घेऊन सुगंधाला धरून आत पाण्याला निघाला. आणि गुडघे इतकं पाणी आलं. बाबा आचमन करा. आचमन केलं. परत पुढे नेलं. म्हणले भास्की झालं भाऊ. म्हणले नाही गंगेचं स्नानाची पूर्तता व्हायची असेल तर किमान किती पाणी 10 स्थळापर्यंत पाणी पाहिजे. आणि तिथपर्यंत गेलं. परत बाबाला उडतच चालवले आणि पाणी पार गळ्याला टेकलं. आणि मग मात्र ह्या पोरानं बाबाचं मनगोट धरलं आणि खाली दाबायला लागला. बाबा म्हणले थांब काय करतोय शे? काय नाही करतो बाबा. आता तुम्हाला मी इथं बुडवण्यासाठी आणलंय. म्हणजे मला इथं बुडवायचंय का? मला इथं बुडू नको. तुला बुडवायचंच असेल तर मला जरा वरच्या बाजूला घे आणि तिथं बुडव. त्याने अचंबित होऊन विचारले की दादा हिथं पण मारायचंच आहे आणि वर नेलं तरी मारायचंच आहे. बाबा म्हणले हिथं मी माझ्या बापाला काय केलं उडवलं. म्हणजे कर्म हे कोणालाही सोडत नाही. अव इतके उपकार आहेत त्या महात्म्यांचे की आपल्याला कर्म करून सुद्धा निष्कर्म स्थितीमध्ये राहता येतं. आणि दुसरा जो विचार आहे येण्याचा
ती म्हणजे जन्म घेणे लागे त्याची अंगे झाले हरी रूप. ओ वासनेमुळे तुम्हा आम्हाला जन्माला यावं लागतं. साधू संतांच्या अंतकरणामध्ये वासना नसते. कारण का तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप, आम्ही झालो अग्नी रूप, आम्ही झालो अग्नी रूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दे पाप पुण्य. हो वासनेमुळे पण यावं लागतं आणि पाप पुण्य जरी राहिलं शेष तरी सुद्धा यावं लागतं. विठाला 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 विठाला. वासनेनं जर भक्त राजाला सुद्धा यावं लागलं. याला तो घातला वासनेने. म्हणून वासना जर बाद करायची असेल तर काय करावं लागतं. बीज भाजुनी गेले राही, बीज भाजुनी गेली राही, बीज भाजुनी गेली राही, बीज भाजुनी गेली राही, बीज भाजुनी गेली महाराज म्हणले बीज भाजवणे केलेला आणि आम्हा इतकं छाती ठोकपणे सांगितलं. माऊलीने त्याला उदाहरण दिले. मग अग्नी कुंडे बीज घातली, देवी अंकुर दशा देवी मुकली, तीन फळताची मद अर्पिली शुभाशुभे. आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःख फळाले, दयाचे भोगा यावे देहा येता. देहाच्या अनुषंगाने येणं जाणे. त्या ज्वारीच्या दाण्याला बाबा म्हणले चटका दिला. परिणाम काय झाला महाराज. लाही लाही. हो नागपंचमीला तुम्ही काय करता. ज्वारी भाजता की नाही. तुमच्याकडे आहे का तसं. आमच्याकडे आहे. तुमच्याकडे नाही. आणि त्या ज्वारीच्या दाण्याला जर चटका दिला तर ती लाही लाही जर जमिनीत पुरली आणि तिला पाणी घातलं नाही. तस इकडे या, इकडं या पुडीला जर भाजलं, या पुडीला भाजलं, या पुडीमध्ये असणारी सूक्ष्म देहाची जी वासना आहे, जी वासना जन्माला कारण आहे, हो ती बाद करता येते.
पादरायाचे. हो, चांगला विचार केला तर. हो महात्मा, मी मगाशी सांगितलं आहे बाप, तुम्हाला आम्हाला जे दिलंय ते सार दिलंय सार. ह्या विश्वामध्ये ह्याच्या व्यतिरिक्त पवित्र वस्तू नाही. जी तुमच्या सर्वांच्या हृदयाशी मी अमुक आहेशी, जी बुद्धी पुरे जी बुद्धी पुरे अहर्निशी जी वस्तू निघा, त्या वस्तूला ब्रह्म म्हटले. आणि ते कसं आहे, उघडे आणि खरे. ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे नाना परिले बाळे आणि दुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. चांगला विचार केला तर सोनं एकच आहे, पण ते अनेकत्वाने का भासतंय. तर कुणी काय म्हणतंय, हो बाळे म्हणतंय, कोण दुगडे म्हणतंय, कोण पैंजण म्हणतंय, नाही का. एकची धागा नाना परे कपडे, आणि लुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. चांगला विचार केला तर बाबा म्हणायचे, भाऊ तुझ्या अंगावर कापूस आहे का कापड आहे. काय कापसाच्या पेटी, काय होती कापडाची पेटी, वेळीताची टिके कापड. तो मूळचाच काय आहे, कापूस आहे कापूस. हो, पण आपल्याला काय वाटते, धोतर आणि लुगड. हो, आपली कल्पना काय, ते मूळ काय कापूस आहे. ते एकमेकात काय झालाय, गुंफलाय. अनंत वेशे अनंत रूपे देखिला मी त्यासी, बापला कुमार देवीवर खून बांधिली कशी. देखिला देखिला माय देवा का देव, विठला संदेह निवाले तुझे पणे. निसंदेह झाल्याशिवाय या गोष्टी करणार, निसंदेह झाल्याशिवाय कळणार नाही. म्हणजे काय करावं लागेल, देहवृत्ती बाद करावा लागेल. देहवृत्ती काय करावं लागेल, बाद करावं लागेल. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन राम कशाने होईल, मन राम कशाने होईल. राम म्हणता राम होई जे, पदी पैसोदी पदवी घेईल. तुम्हाला आम्हाला काय दिले, तुम्हाला आम्हाला काय दिले, हो काय दिले, सार सार
नाम विठोबा तुझे सार म्हणून जपत असे शुळ पाणी वारंवार तुम्ही आम्ही त्याचा विचार नको करायला ओ म्हणून या देहाच्या बांधावरी न पडिजे सुख दुःखाच्या सागरी न बुडीजे ओ सुखे सुखरूप लादीजे माझ्या अंगा अरे हे जाणारे याचा रे देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल 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 त्याची उभा खाईल देह जाईल जाईल त्याची उभा खाईल ते मनुष्याचे काय आणि आपलं काय मोकळ्याच नाना विचार करतोय त्याच्यात आकार असा माझे किती नाटावतोय किती नाटावतोय सकाळपासून संध्याकाळपर्यंत कशात बघतोय आयुष्यातच बघतोय आणि ती म्हातारी म्हणते आता पाहिले म्हणे असं नाही राहिला बाई मला सांगा डान्सात फळते का तिथं फळते वयात फळ झालं सांगायचं तात्पर्य येथे सार भगवंत आणि फलकट तो संसार अरे परत परत येणं जाणं याला साधू संत संसार म्हणतात तुम्ही कशाचा विचार करताय संसार तो होतो या देहामुळे होतोय देहाला जाणं येणं आत्म्याला नाही आता सगळे गुरुवर्य मंडळी मी काय मला आले मस्त बाबा बाबा बोलते मी मला म्हणतोय डाबड्या डाबड्या तुझा फोळफोळा कुठपर्यंत वाज माझे दारी पिटी Oh,
हरी जन हो तुमचं आमचं नातं साधू संतांनी जोडून दिले आणि ते कसं जोडून दिले सार तत्वाने दिलेलं आहे म्हणून आसाराचा विचार न करता साराचा विचार करा आणि सार काय सांगितलंय अभंगाचं साराचा विचार कर मुक्ती साराचा विचार करा मुक्ती साराचा विचार कर मुक्ती साराचा विचार विचार करा उठा उठे नाम धरा कंठी विठोबाचे सारा साराचा विचार उठा उठी करायला सांगितलं. सारा साराचा सार जे नाम आहे त्याचा उच्चार कसा करायला सांगितला सतत करायला सांगितलं हो तुम्ही आम्ही कसा करतोय हो वारव एकादशीला ती ह्या एकादशीला मी बसल हा सततम कीर्तयन्तो मां हो सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान समाधान आणावं लागत नाही समाधानाला बाबा सुखाची गरज आहे आणि सुख कुठे सुख कुठे म्हणजे देवापाशी आहे आणि देव कुठे पैसा हृदयामध्ये विराम असता सर्व ही भ्रांतीशी कम अरे हे मंडळ घातलाय ना आज या वस्तीतल्या लोकांनी आणि इकडं आपण जमलो तर हीच विचार करायला जमलो आणा ठाई नाही बरं इथं येऊन काही चपात्या नाही जोडायच्या बाबांच्या भाषेत आम्ही लय मागची मंडळी आलं का लक्षात तुमचा अनुभव थोर आहे हो हो आणि बाबांच्या आठवणी जरी काढल्या ना हो देह भरून उमळे निवृत्ती सुखाचे ते सोहळे हो तो सोहळा आनंद रूपतो सावळा देखिला आनंदाचा सावळा देखिला
विठाला 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 बारक्या बाबांचं निर्माण झालं होतं. महात्मे कुठे गेलेले नाहीत बरं का, महात्मे आहे तसेच केले तत्वाने सर्वांच्या हृदय माझ्या हृदय सद्गुरू जेने तारेलो हा संसार करू म्हणून विशेष अत्यादर विवेकावरी नवीन अनुग्रह झालेला 99 साली अनुग्रह झाला आणि कधीतरी आळंदीला जाणं व्हायचं आणि आळंदीला आश्रमात गेल्यानंतर त्या आश्रमाचं नाव काय आहे अनंत आश्रम. तिथं दुःखाला कुठे ठावच नाही. सगळे एकमेकांमध्ये गळ्यात गळे घालून करणारे असणारे अधिकारी वर्ग सगळे गुरु बंधुजन एकमेकाच्या आलिंगन देऊन ते सुख उपभोग होत. त्या अनुपम विलक्षण वाटायचा अनुभव आणि तिकडून आल्यानंतर तो विरह सहन व्हायचा नाही. आणि एक नितीन टेलर म्हणून होते नगर रोडवर कोरेगाव भीमामध्ये असं नितीन टेलर म्हणून होते. ते बाबांच्या म्हणून अनुग्रह येत होते आणि किती केलं तरी त्या महात्म्याचं चरित्र असं ऐकावं वाटायचं. आणि तिथे गेल्यानंतर त्या भावांना म्हणायचो भाऊ मला बाबांचं काहीतरी सांगा. महात्मा तुमच्याकडे येत असेल. अहो म्हणजे त्या महात्म्यांचे कपडे मी शिवत होतो. मग म्हणले मी म्हणायचो मग सांगा ना काहीतरी आठवणी त्यांच्या बरं वाटायचं. माझा श्रीपाद भगवंत माझा श्रीपाद भगवंत साक्षात तुझं विष्णू तुझं खरं विष्णू आम्ही तुला भगवंत मानू रे. वेड्या भक्ताची वेडी माया रे माऊराया. अगदी डोळे दाखवून त्यांच्या डोळ्यातून पाणी व्हायचं भाऊ. त्याच सुख वाटायचं. साधनेला सुद्धा बसू वाटायचं नाही. असं नुसतं त्या लीला ऐकू वाटायच्या. महात्मा इथं बसायचा तिथं बसायचा. फार साधी माणसं ही. आमच्या गावाला मस्क्या मिळतात आणि दादांच्या बद्दल सांगत असतात. दादा सुद्धा साधी वागायचे पण तत्वज्ञान हे जगाच्या उच्च कोटीवरती त्यांचं असायचं. विठाला 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 बोलणे
जाऊन महात्मा बसत होता. सांगतात बरं हो भाकरीला म्हणायचे बाई ताई पापुडा आला पाहिजे पापुडा. भाकरीला जर पापुडा आला नाही तर मेळ बसणार. विठाला, विठाला, बाबा मला सांगायचे मस्क्यांना पण सांगायचे की दादा बांधावर जायचे शेतकऱ्याच्या बांधावर जायचे. मी काय गप्पा आणणारा माणूस आणि गप्पा आणायची जागा हो. आणि त्या भाऊला तत्वज्ञान सांगायचे कुठं बांधाव. त्याला काय म्हणायचं स्वरूप विठाला विठाला विठाला. साधकांनी प्रश्न केला की महाराज तुम्ही सांगता साराचा विचार करा साराचा विचार करा आणि त्या साराचा विचार करून त्याचं भगवंताचं जे नाम आहे ते तुम्हा आम्हाला मिळालंय. ओ साधक उपदेशिले आत्मज्ञान तुटले संसार बंधन या करिता खरी साधन या नाव साधक सद्गुरु श्रीपाद बाबान की सद्गुरु रामदास बाबान की सद्गुरु दादा महाराज की सद वस्तूची प्राप्ती करून देणारा सद्गुरु हो. अरे ह्या जीवावरची संकट आहे. एक तर जन्माचं संकट आहे एक तर जन्माचं संकट आहे दुसरं जगण्याचं संकट आहे. फार परिस्थिती अवघड आहे महाराज. राहते म्हणजे राहणं एवढं सोपं आताचा काळ बाबांच्या पुण्याने भराय. तिसरं मरणाचं संकट. आज इथं कोण आमरे का येथे बोलू नाही आले अवतार मागाशी पाहिलं हे कसं आहे काळाचं शरीर जायाचे ज्याची त्याची त्याला देणे लागे. विठाला विठाला मग तुकोबारायांना प्रश्न केला की ते नाम आम्ही कंठामध्ये धरलं त्याचा आम्हाला फायदा काय. दयाच्या चिंतने निरसल संतोषी दयाच्या चिंतने
चिंतने निरसेल संकट तराला दुर्गठ भव सिंधू. कोणाच्या दयाच्या त्या भगवंताच्या चिंतनाने काय होईल असणार जन्म मरण आहे. हो एक तर पहिलं संकट मातेच्या उदर कोहरी विष्टा दातारी उकडोनी नऊ मासावरी जन्म जन्मनी. अरे किती वेळा यायचं आणि नित्य काय व्हायचं उठा उठा जागा पाठी बाय आले होते. काय केलं झोपलेले ठेवा. आता जिथे सगळे लागणारी मंडळी जागे झालेली स्वरूपाच्या ठिकाणी हो जे निद्रावस्थेत आहे ते घरी झोपते. विठाला विठाला हे नाही म्हणत. देख मनुष्य जात स्वभावताच आशे भजनशील झाले आशे केवळ माझ्या ठाई. काय पटाळा झाला बाबा परी ज्ञाने विना नासिले बुद्धी भेदाशी आले आणि कल्पून ते कल्पू लागले अनेकत्व. हो ज्ञानी विना तुम्ही सगळे जाणकार. हो तुम्ही हंसाची लेकर. हो तुम्हाला सार कळालंय. जर हंसाला दूध दिलं तर जीव तुम्ही आम्ही गाटा पिऊ. पण हंस फक्त त्यातलं काय करणार सारच दूधच सेवन करणार. तसं तुम्ही हंस आहे. तुम्हाला हंस बनवलंय. हंस बनवलंय. आपण सारंग करते ताता आपण सारंग करते ताता नाही काल मिळत याला नाही काल मिळत याला महाराजांनी प्रमाण दिलं आपणासारखे करते तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. आमच्या वेळ धरणावर महाराज 2 मिनिटाच्या खाली दृष्टांत आहे. सिद्धांत करता जायचं. कीर्तनात पिक्चर मध्ये काय होतं पण कीर्तनामध्ये 2 मिनिटाचे खरे कुठे गेले वेल धरणावर फिरायला. म्हणजे चला या वर्षी किती पाण्याचा साठा आहे बघूया. चालत 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 गप्पा आणत गेले. मध्यंतरी गेल्यानंतर एकाने कल्पना केली असं कडेला पाहुणे म्हणजे जाण्यापेक्षा जरा वर उडून बघू म्हणून ते कठाड्या उभे राहिले. एक जण म्हणला नुसतं कठाड्यावर बघून ह्याची आपल्याला खोली काढायची नाही. मिठाचा खडा दुसऱ्या मिठाच्या खड्याला म्हणतोय काय त्याची खोली चालतंय माणसं काढली कपडे काय कुणी मिठाच्या खड्याने पाहिल्या आणि टाकली ना उडी. दुसरा म्हणला आत्ताचे मंगळचे कुठे येतो मिठाचा खडा म्हणला बोलला का काय आणि टाकली उडी.
पाहुणे महाराज किती दिवस सांगायचे विठाला 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 तू आता मीठ काय समुद्र मोहे सारी दानी मिठाने काय केलं माहितीये का त्याची अवस्था बदल त्या मिठाने अवस्था बदलली सायकर महाराज पाहुणे पाणी त्याने अवस्था बदलली आणि अवस्था बदलल्यामुळे त्याची काय होती व्यवस्था बदलली मला सांगा हे जे दिसतंय ते खरं आहे का खरं नाही सांगा ना पण चांगला विचार केला तर त्या मिठाने काय झाली व्यवस्था अवस्था बदलली तत्वता मी कोण आहे तत्वता मी कोण आहे मी वासुदेव मी वासुदेव कोण आहे माणूस मी तत्वता वासुदेव तत्व हो वासुदेव करितो तेरा वार्यात बाहेर धारा कोणी काय तरी दान पुण्य करा कोणी काय तरी तरी जातो माझा वासुदेव वासुदेव करितो तेरा वाड्यात बाहेर दारा कोणी जावल्या रे जातो मागारा वासुदेव म्हणजे सांगा 21,700 वेळा अजापदपणे उलट तेथे मनाचा निर्धारो असे ज्ञान जावयाला बोली तरी त्याची ध्यान जावयाला बोली संतवशती संतवशती संत
महात्मा सांगायचं भाऊ, तुमच्या नाकातला श्वास, तुमच्या नाकातलं आकाश, तुमच्या नाकातला प्रकाश, तुमच्या पुरता का जग सांगा ना भाऊ. आणि म्हणायचे ना खरे सगळे बसलेले तुम्ही, आम्ही माझ्या सकट कोण आहे पाहुणे? काय भरोसा आहे का पाहुणे? विठ्ठल, विठ्ठल, महात्मा इतका सांगायचा वेदांत. तुम्ही तुमच्या पुरतं नसून तुम्ही काय आहे जगभर आहात. हे विश्वची माझे घर आयशी आयशी मधील लयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. विषय काय झाला माहितीये का? त्याने त्याच्या मीला ओळखलं नाही. मीला ओळखलं नाही. मीच येत करता म्हणून म्हणून तो बळ झाली. दृष्टांत देतो विठाला विठाला विठ्ठल आहे ना. महाराज आपलं काय बाहेर जाऊ, तुम्ही मानलं की डबल पाळी घालू. विठाला 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 एका राजामध्ये ऐकलं असेल पण मार्गदर्शनासाठी परत पुनरावृत्ती. एका राज्यामध्ये एका राजाला एकच एक मुलगा, सुखात नांदलेला असा मुलगा. त्याला दुःखाचा लवलेश न अजिबात कसल्याही वस्तूची कमतरता दिली नाही पडू. पण एक दिवस तो राजकुमार मोठा झाला आणि प्रधानजीला बोलून घेतलं आणि प्रधानजीला सांगितलं की हे प्रधानजी, मला जरा आपल्या राज्याचे काय करायचे स्वयं फटका मारायचा आहे, तुम्ही रथ तयार करा. प्रधान आता काय राजाचा राजा हट्ट पुरवावा लागेल, बाल हट्ट पुरवावा लागेल, श्री हट्ट पुरवावा लागतो. आणि राजासाहेबांची परवानगी घेऊन त्या प्रधानजीने रथ बाहेर काढला, सारथी घेतला आणि त्या राजकुमाराला घेऊन कुठं निघाला, नगरीमध्ये निघाला. रस्त्याच्या कडेने जात असताना रस्त्याच्या कडेने संजू बाबा जात असताना दुपारच्या टायमाला तिथं एक कुमारिका सुंदर अशी रूपवती लावण्यवती अशी, ती काय करत होती, बाटल्या बंगार येत होती बंगार. प्रधानजीला म्हणला रथ थांबवा. राजकुमार रथाच्या खाली उतरला. राजकुमार रथाच्या खाली उतरला आणि त्या तरुणीला निहाळलं आणि प्रधानजीला हात केला, इकडे या. केलं तर लग्न. आता म्हणला आणि का म्हणलं केलं तर हिच्याशी. माझा निरोप सांगा बाबांना. आता म्हणला बाबा तरी ठेवल का मग गेला बाबा. पण आता काय बाल वाटते पुरवावं लागेल. सुंदर असं लग्न झालं आणि ती जी मुलगी आहे ती काय झाली, पतिव्रता झाली. ती रतली रायाची. आणि ती कोण झाली, बंगारवाली राजाची पटराणी झाली. तिला सकाळी जाग आली कुठं पलंगावरती आणि उठली म्हणली माझे पिशवे कुठे.
बरोबराची कन्या समर्थाने केली अवदशाने मारी रचली हरे कृपा होता भक्ता नित्य दोंदे नाचली स्वानंदे हरे रूप. अहो ही दुर्बळ म्हणजे घटकामध्ये जीव मोडतो जीव. ह्या दुर्बळ कशामुळे झाला जीव दुर्बळ झाला. अविद्या कल्पना अविद्या देणे झाला जोपर्यंत त्याचा जीव पण नाही सवत नाही जीव पण त्याचा कधी नाही सवय समर्थ. कन्या ही वृत्ती कन्या ही वृत्ती आहे. कन्येची वृत्ती निवृत्त झाली. वृत्ती होती मी देह निवृत्त मी तो. विठ्ठल 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 नामदेव महाराज म्हणतात लोखंडाचा व्या परिसाशी लागला मागील ते मोला मागू नये. दाशी होती परी रायाची रतली मागील ती बोलू नये. विष्णुदास नामा रंगला हरी कीर्तनी शिंपित वैना म्हणून विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्याच्यासाठी काय करावं लागेल नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप. अरे हे हे कीर्तन त्याची ज्योत घेऊन गेलं. आता पुढे जयंती आली पुढे कळत आहे आपण का पळतोय विठ्ठल विठ्ठल वरगणीला भात इकडं द्या म्हणलं तर देते नाही. पण तिकडं मात्र इतका खर्च महाराज. हो त्यांना म्हणलं ना सप्त्याला काहीतरी मदत दिले की आम्ही 100 मंदिर गावाच्या मध्यात आहे मध्यात. आणि असा कार्यक्रम असा उत्कर्ष सुरू झाला ना आवाज बिवाज लावला आवाज कमी करायचे काय आम्हाला. आणि त्याच पार्टीतले हो त्याच पार्टीतले लाख रुपये देऊन डीजे आणतात आणि त्याला काय म्हणतात आवाज वाढे डीजे
त्याला आवाज वाढवायला लावतो पण आईची पण शपथ विठ्ठल विठ्ठल आहे का वेळ आहे का बघा कलियुगामुळे झाले सत्याचे हो आणि लय छान वाटते आजची पोरं नाचतात पोरी नाचतात त्यांनी ती पुढं आई बापाला काय पोरं नाचते काय पोरं नाचते पण एखादा दिवस असा येतो त्यांना नाचायला लागतं विठ्ठल तुमचं आमचं भाग्य तुमचं आमचं भाग्य हो आम्हाला असे मायबाप मिळाले हो सुटला माझा पदर बाय मी नव्हतं बरं सुटला माझा पदर बाय मी नव्हतं बरं मी पदाचं वार बाबाचं वार त्या देवाचं वार एक आहे हो आणि त्या वाऱ्याची सत्ता तुम्हाला आम्हाला सांगितले नाही महात्म्यांनी गीता भागवत आणि ज्ञानेश्वरी सांगितले नाही दादांनी एकनाथी भागवत सांगितले नाही तर दादांनी एकनाथी भागवत जगले विठ्ठला विठ्ठला तुमच्या समाधाना करता मला तुम्ही परत बोलावण्याकरता म्हणत नाही काय म्हणतोय ते काय म्हणतोय परत सांगतो त्या विश्वामध्ये जर खरं तत्वज्ञान असेल तर याच मंडपामध्ये आहे याला धर्म मंडप म्हणतो विचारा 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 इतर ठिकाणी सगळं चाललंय अयोग्य असं म्हणतच नाही कालवनात मीठ नाही टाकलं तर मला लय चांगलं म्हणून खाय का विचारा 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 जिलबी 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 किती रे खाईल 2600 रुपयाच्या डब्यात जर येतोय दादा ते निश्चित करून महाराजांच्या पात्रात वाढले तर महाराज काय लागतील नाही त्याला काय करावं लागेल पाकात पुरवावं लागेल तस किती जरी अशी भक्ती केली तुका म्हणे वर पांग नको देवा ये माझी सेवा शुद्ध भावे गोपाल कुमारी
सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. कुठल्याही कुळामध्ये कारण का जात गीत गोत म्हणजे का साधू संतांनी हा धर्म मंडपामध्ये हात वरून करू सांगितलं. यारे लहान थोरे यादी कारण का यारे लहान थोर याती भक्ती भक्ती सुद्धा उद्धरली ना का नाही उतरली. याती भलत्या नारी आणि विचार कुणाला सांगतात महाराज. तुम्हा आम्हाला सांगतात बरं का. तुम्हा आम्हाला काय सांगतात कारण का मनुष्य हा विचार प्रधान साधू कर्म प्रधान आहे आणि पशु भोग प्रधान आहे. साधूचं कर्म आधा हकीम जान खतरे आधा हकीम जान खतरे में साधूचं कर्म चुकलं. साधू कर्म करणार नाही म्हणजे साधू स्वयंने म्हणजे स्वतःचं कर्म स्वतः घेऊन असतात. त्यांना कर्म बाधत नाही ते स्वतंत्र असतात. डोक्यात विचार करू नका कारण का धर्म त्यांचा झाला नारायण ज्यांचे काय झाले कर्म धर्म त्यांचा झाला नारायण त्यामुळे त्यांना कर्म बाधत नाही. जीवाला कर्म बाधत म्हणून कर्म करून निष्कर्म स्थिती राहण्याकरता काय करा ते तुम्हाला दिला अनमोल ठेवा. सद्भावे निज भजन करी हृदय प्रगटे श्री हरी तव बाहेरी देहाची चिन्हे क्षणामाधारी पालटती. ओ आई तुम्ही दुधाला खालून घालता बरोबर आणि काय म्हणता दूध
दूध उतू दूध उतू आलं बरोबर आहे ना, परंतु वस्तुता ते उतू आलं म्हणजे नेमकं काय झालं, काय झालं ते दूध त्या आग्नेशी एकरूप झाले आणि त्याचा परिणाम उत्तमळे गोरस सांडे वायरी हो परिणाम झाला. ते उतू आलं म्हणजे काय, तस कुठल्याही कुळामध्ये कुठल्याही गोत्रामध्ये जरी जन्म झाला हो दैत्य कुळाचा सुद्धा उद्धार केला आणि तो जर नेम ठेवला अभंगाचं तिसरं जन्मोगी जन्मोनिया कोणी वाटेच मरे राम अंतरी हाची नेम अहर्निशी एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम आणि पुढं काय करतो सद्गुरु काय करतात, अनुग्रह करतात. गुरु शिष्यावर अनुग्रह करी त्याशी भगवंत मी उद्धरी आदुरे बाबुरी श्री निज ऐश्वर्यावरी पैसा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात की असे जे कोण असत पवित्र ते कुळ पावन तो देश आणि जे ते हरीचे दास कर्म धर्म त्यांचे पावेन आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे
कोटी किती हो एक कुळाचा नाही तर कोटी कुळांचा कोटी कोटी यज्ञ नित्य त्याचा नियम आणि एक हरिनाम जपता करारे बापांना साधन आहे जने करण्याचे जेणे ये जन्म आईची साधना हो ती साधना तुम्हाला आम्हाला मिळाली कळाली वळाली विठ्ठला 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 आणि त्या साधनेने तुमच्या आमच्या अंतकरणात प्रेम निर्माण झालं भाव निर्माण झाला भावे विना देव नकळे निसंदेह आणि गुरु विना अनुभव गावपणा कळे येलवी हो घेतो अंतरीची गोडी पाये गोडी देव भावाचा 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 देव भावाचा देव भावाचा करता बरोबर हेच भावा भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये आज या ठिकाणी हरिभक्त परायण गुरुमधून गुरुवर्य संगीतामाई कंबरे या माईच्या पुण्यस्मरणानिमित्त असणारे तिसरं वर्ष आणि या वैष्णव एक दिवसीय वैष्णव मेळावा आणि माझ्यासारख्या बाबाला परिशील करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. श्रीकांत पाहुण्यांचा फोन आला की बाबा असं नियोजन प्रयोजन आहे. संजीव भाऊ असतील असतील सर्व गुरुवर्य मंडळी आहेत माझे. श्रीकांत पाहुणचं वय आमच्या गावाला येणं झालं बाबांना शेजारून जातात पण आमच्या गावाला येत नाही का नाही अगदी घासून जात लागतंय ना असो महाराजांना तारीख दिली महाराज आली पाहुणे महाराज 5 वाजता आल्यानंतर त्यांना चहा पाणी झाला ते म्हणले मी चहा घेत नाही बरं म्हणलं दूध घ्या दूध घेतल्यानंतर मला म्हणले म्हणलं कुठं बाहेर जायचं का म्हणजे नाही म्हणजे एवढं व्यायामशाळा करता आली म्हणलं कशा करतात आली मला व्यायाम करायचा असतो आता म्हणलं तुम्ही कीर्तन आलाय का व्यायामाला आधी मला व्यायाम करा मग मी कीर्तन कळलं का तसा आखाड्यातले आनंद वाटला लेकरू तुमचे बाबांचे जास्त काय कळत नाही पण अशी जी डबडी येत ना लय बाबाने येईल की माईंच्या चरणी श्रीपाद बाबांच्या चरणी रामदास बाबांच्या चरणी समर्थ सद्गुरू दादांच्या चरणी हे सेवा करून थांबतो. ज्ञानेश्वर
आपने